नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी सगळ्यांचं स्वागत करतो आहे आजच्या ब्लॉगमध्ये. टाईम होतो आहे 12:15 वाजलेत आणि मी लॉग इन आहे. दिसतोय मॅप, तर हा लॉग इन आहे. तर आता फटाफट आपला संसार भरतो, बॅगेत टाकतो आणि ॲज युजल मित्राच्या शॉपमध्ये ऑर्डर लागली तर तिथून लागेल, नाही तर जय महाराष्ट्र. मित्रांनी पहिली ऑर्डर आहे, मला माहिती दिसणार नाही पण ही मिरची हॉटेलची आहे. समोर मिरची रेडी पण मारली, तर जातोय ना पटकन पिकअप करतो. भेटली आपल्याला ऑर्डर साबुदाणा खिचडी, सकाळचा नाश्ता. याला इथे ठेवतो. आता काय पाऊस तर नाही आहे, तर रेनकोट घालायची गरज नाही, तर फुकटचं उभायला होतो. हे अशा रोडने जाण्यापेक्षा बेटर आहे की मी लॉंग कट मारेल. सांगतोय की इथून जा, अशा याच्यामधून जाऊ. याला मुरा विरायचो मी टायर माझ्या गाडीचा. ही आपली दिवसाची दुसरी ऑर्डर आणि ती पहिली ऑर्डरमध्ये मला रस्ता दाखवला होता चिखलाचा, तर चिखलामधूनच गेलो मी. म्हणजे एक रायडर मला भेटला, तो बोलला की रस्ता आहे का. मी बोललो रस्ता तर आहे पण लय चिखल आहे. तो घुसला डायरेक्ट. तो घुसला बोलल्यावरती मी पण त्याच्या पाठी घुसलो. आणि तर तिथून जर मी कट नसता घेतला ना, म्हणजे त्या रस्त्याने नसता गेलो ना, तर मला 2-2.5 किलोमीटर एक्स्ट्रा ट्रॅव्हल करायला लागला असता. असंच हे ना. रेंज सर्च चालू होता, जसा रेंज सर्च बंद झाला तशी मला ही ऑर्डर लागली. कंपनी काय करते काय माहिती बाबा. आपला तिसरा ऑर्डर पण कंप्लीट. तिसऱ्या ऑर्डरमध्ये रेंज सर्च भेटला. थोडे उपकार केले कंपनीने. पाऊस काय पडत नाही अजूनपर्यंत. तर मित्रांनो, रिबिन अँड बलून्सची ऑर्डर लागली आहे. ही ऑर्डर घेऊन जायचं आहे आपल्याला आधेगावमध्ये. फक्त पेस्ट्री आहे, मला वाटलं केक वगैरे असेल, बट पेस्ट्री आहे. आणि याच्यामध्ये रेंज सर्च पण आहे 16 रुपये. सेल्फी मागतोय रताला. चला, नशीब चांगलं आहे की सोसायटीमध्ये आहे आणि पाऊस वगैरे काय नाही आहे. मे बी या कस्टमरचा ऑर्डर असा होता की कुठल्या मुलीने ऑर्डर केला होता एका मुलासाठी. लुक्स लाईक गर्लफ्रेंड, आय डोंट नो. काकीने दरवाजा उघडला. ॲड्रेस तर तुमचाच आहे, ओजस नावाचा कस्टमर आहे. सुनबाईने ऑर्डर केली पेस्ट्री. माहीत नाही बाबा, मी काहीही बोलतो आहे. आपल्या सेल्फी आली आहे ना, तर सेल्फी फटाफट देऊया. टी शर्ट ठेवलं आहे मी बॅगेमध्ये. ही ऑर्डर लागली आहे शाकाहारी हाऊस, म्हणजेच महाराष्ट्र लंच होम. ठीक आहे. आणि याला घेऊन जायचं आहे द बिहाइंड द ओरियन वॉल. ठीक आहे, चांगलं आहे, मला काय प्रॉब्लेम नाही आहे. पण रेंज सर्च नाही दिला यार. पनवेलमध्ये रेंज सर्च लय मारामारी आहे. बरोबर पाऊण तास म्हणजे 45 मिनिट्स नंतर ऑर्डर लागली आहे. टी लॉजी तिकडे आहे समोर. टी लॉजी हां तिकडे आहे, इथे समोर आहे. त्याच्यामध्ये पण 8 मिनिटाचं वेटिंग टाईम. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याच्या समोर आहे. घेऊन कुठं जायचं आहे? साईनगर. कुठे घेऊन जायचं त्याने सांगणार. बिल्डिंग नाही आहे पण हॉटेलमध्ये घेऊन जायचं ऑर्डर. हॉटेलमध्ये. अरे इतका मोठा स्टोअर आहे हा रिबिन अँड बलून्स. आणि पिशव्या वगैरे दिल्या नाही. माझ्याकडे पिशव्या होत्या म्हणून मी ठेवल्या त्याला. कुकीज आहेत त्याच्यामध्ये. मी मस्त आलो होतो इथे गामोठ्यामध्ये सध्या. आणि ही न्यू पनवेलची ऑर्डर आहे. तर काही नाही, आपला इश्यू नाही आहे. कुठेही जाऊ शकतो आज नाही दररोज कुठेही जायचं. जिथे ऑर्डर तिथे आपण. न्यू पनवेलची ऑर्डर डिलिव्हर केली आणि मी थांबलो होतो. तर मला इथे ऑर्डर लागली आहे श्री द्वारका स्वीट्स. तर जरा द्वारका स्वीट्समध्ये जाऊन ही ऑर्डरला फटाफट पिकअप करतो. सेक्टर 3मध्ये आहे. अगेन सेल्फी. काय चाललं काय समजत नाही मला. किती वेळा सेल्फी मागणार या? किती वेळा? मगाशी दिली, त्याच्यानंतर 2 सेल्फी आल्या. बॅग आणि टी शर्टच्या नव्हत्या,
बॅग आणि टी शर्टच्या आता आले परत, म्हणजे ही सेकंड टाइम आहे. अरे फालतू. कामोठेवरून पनवेलची ऑर्डर लागली आहे, ते पण मॅरेथॉन नेक्झॉन, म्हणजे पलसच्या फाट्याच्या पण पुढे, पलसच्या फाट्याच्या पुढची भेटते. पावसाचा काय आता पता नाही आहे. चला त्याच्यात मी ऑर्डर ठेवली आहे, निघतो घेऊन येतो. गॅन चालू आहे, गॅन. मला उद्याची गिफ्ट बुक करायची होती पण हा गॅन देतो. ठीक आहे, आणि हा जर गॅन ऐकला तर मी गिफ्ट बुक नाही करू शकत. इथे आईच्या हातचं नावाचं असं हे आहे क्लाउड किचन. तर क्लाउड किचनची ऑर्डर लागली आहे सुकापूरची पुढे. आता मी सध्या न्यू पनवेलमध्ये आहे. अरे गप बसा तुमच्या आईच्या गावात, हे काय आहे? मल्टी ऑर्डर लागली, मल्टी. जवळजवळचे पिकअप आहेत. एक हॉटेल वागेशचे आहेत आणि दुसरा एक तो न्यू पनवेल, म्हणजे हॉटेल पनवेल पॅलेस. चला गाडीत लय लांब आहे यार माझी, मला तिथेच लावायला पाहिजे होती गाडी. सँडविचची ऑर्डर लागली आहे. ही बघ, ही ऑर्डर आहे आणि ही आपली दिवसाची शेवटची ऑर्डर आहे, कारण हिला घेऊन जायचं आहे 15 किलोमीटर हिरानंदानी. बाबा नीट राहा, तिची कटकट आहे तर सत्यानाश नको व्हायला. बस पाऊस नाही आहे पण तरी पण आपल्याला रेन सर्च भेटला आहे, चांगली गोष्ट आहे. 32व्या फ्लोअरवरती जायचं आहे. बघू तिथं टाईम शूट भेटला ना तर करेल मी शूट. 32व्या फ्लोअरचा व्ह्यू लय भारी असेल. तर रेकॉर्ड करायला काही चान्स नाही भेटला तिथे, मी ट्राय करत होतो. ट्रिप पे 141.9, मला दाखवलं होतं 144. सर्च रेंज तो 30 रुपये ठीक आहे, आणि लॉंग डिस्टन्सचे 38 रुपीज. असं करता करता 48 मिनटांमध्ये 16 किलोमीटरची राईड कंप्लीट. तर टाईम होते 10 वाजून 33 मिनटं, घरी जाता जाता 11 वाजता, आणि आपली तर गीत कोथरी कंप्लीट. आणि आजची आपली अर्निंग आहे 1141. 20 ऑर्डर कंप्लीट. तर ठीक आहे, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. लाईट कुठून येते यार, ठीक आहे. तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी वाटतं उद्याच्या ब्लॉगमध्ये, उद्या 200 रुपयाचा इन्सेंटिव्ह आहे. आजचा इन्सेंटिव्ह काहीतरी 140-130 रुपयाचा इन्सेंटिव्ह होता. ठीक आहे, उद्याचा इन्सेंटिव्ह आपण अचीव करूया. चला बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, स्टे सेफ, बाय बाय. काय हारामी बोर्डाचा पाऊस आहे राव. आता परत होता आणि आता गेला. मी रेनकोट घातला, बघितला, हे बघा रेनकोट घातला आहे मी, आणि गेला.